शिकायची आणि तिच्या मागे तिच्या 2 लहान लहान पोरी आहेत. तू मला जाऊ दे. मी माझ्या पोरींना घेऊन निघून जाईन कुठेतरी. परत तुमच्या समोर पण नाही येणार. तू जर माझ्या हातातून वाचली ना तर अख्ख्या गावात बदनामी करशील तू माझ्या. आणि बाहेरची हवा कुत्रीला लागली, कुत्री पिसाळते आणि पिसाळलेल्या कुत्रीला मारूनच टाकावं लागतं. हे बघ, जाऊ द्या, देवाला तरी खांबा माझ्या. मी तुला आता डायरेक्ट कुठे पाठवेल? देवाकडे पाठवेल. ढगात पाठवणार आहे मी तुला, कळलं ना? अगं पण नेलं तिला कोणी ना कुणीतरी दवाखान्यामध्ये. तुझं काय आहे? मी आता सगळं नाही समजावू शकत. तिनं विश्वासानं तिचा जीव माझ्या हातात ठेवलाय. समजून घ्या मला. ही प्रश्न फक्त माझ्या एकटीचा किंवा त्या आजारी बाईचा नाहीये. अशा हजारो आशा सेविकांच्या सन्मानांचा, ज्यांच्यावर सरकारचा, सरकारी अधिकाऱ्यांचा, गावातल्या पीडित लोकांचा भरोसा असतो. ज्यांना आजार म्हणजे काय माहित नाही, आरोग्याची काळजी कशी घ्यायची ते कळत नाही. त्यांना कुणी डॉक्टर, नर्स नको असतं. त्यांना त्यांच्यातलंच कोणीतरी हवं असतं, त्यांच्यासारखी साधारण बाई. त्यांना असं वाटतं की आम्ही त्यांच्या समस्या बघून त्या सोडवू. त्यांना आमच्यावर विश्वास वाटतो. अशा कित्येक अशा सेविका देशभर काम करतायत. पण ही नोकरी मी पैशांसाठी नाही ना करत. मी तर याचा एक छोटा भाग आहे. आहे की नाही? भारतभर अशा सेविकांची संपूर्ण मोठी साखळी आहे. त्यातली एक कडी जरी तुटली तर अख्खी साखळी तुटल. आज जर मी थांबले तर मी त्या साखळीतनं तुटल आणि ऊर्जेचा प्रवाह थांबल, सगळं संपल. मला जावं लागल. मालते, कानबाईला पाठ दाखवून चाललीये तू. ती पण तर आईच आहे ना. ती मला समजून घेईल. तिला माहितीये माझी बाजू खऱ्याची आहे ती. हे आई कानबाई, मला शक्ती दे. अगं